नमस्कार. आजकालच्या काळामध्ये डिवोर्सचं प्रमाण फार वाढलं आहे. त्याचं कारण आहे छोटंसं, पण आपल्याला समजत नाही. आधीच्या काळामध्ये आपण जॉईंट फॅमिली राहत होतो आणि आताच्या काळामध्ये प्रत्येकांना सेपरेट राहायला आवडतं. जॉईंट फॅमिलीमध्ये शक्यतो मुलाचे किंवा मुलीचे गुण जे असतात, दुर्गुण जे असतात, काय समस्या असतात, तर ती समस्या घरचे वडीलपार्जोईत किंवा मोठी व्यक्ती लोक हे बसून तो सॉल्व करतात. पण ज्या वेळेला आता आजकालच्या मुलींना वेगळं राहायचं असतं. वेगळं राहिल्यानंतर काय होतं, की मुलाची ऐपत किती, मुलाची कॅपॅसिटी किती, मुलाचं नॉलेज किती किंवा मुलीचं कॅपॅसिटी किती किंवा नॉलेज किती, तिला स्वयंपाक येतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी उघड्यावर पडतात आणि त्यावेळेला आपल्याला कळतं, की हिला काही येत नाही आणि ह्याला काही येत नाही. आणि ह्या दोघां गोष्टीमध्ये येतो फायनान्स. हा कमवत नाही आहे एवढा पण दाखवलं एवढं, ही कमवत नाही एवढे पण दाखवलं एवढं. ह्या सगळ्या गोष्टीतनं होतं काय, की तू तू मेमे होते आणि शक्यतो लग्न जास्ती दिवस टिकत नाही. म्हणून म्हातारे कधी कधी आमच्या काळामध्ये आम्ही 50 वर्ष 30 वर्ष संसार केला आणि तुम्ही 2 वर्ष संसार मोडला. संसार मोडायला कारणं आहे सेपरेशन. एकत्र राहा, एका कुटुंबात राहा, सेपरेशन होऊ नका. सेपरेशन झालं तर आपला विषय संपतो आणि आपण आपल्या काही गोष्टीतनं सेपरेशन व्हायला लागतो. त्यामुळे एकजुटीने राहा, एक संसार, एक घर, एक कुटुंब आणि मोठं कुटुंब, हे त्याचं गुरुमंत्र आहे. थँक्यू.